पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर विकास आराखड्यातील पुढील कामासाठी तसेच पंढरपूर शहराच्या विकासासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निधीची तरतूद करण्यात आली असल्याने पंढरपूरच्या विकासाला आता खरं तर चालना मिळणार आहे। पंढरपूर येथील पुरातन विठ्ठल मंदिराला मूळ स्वरूप प्राप्त व्हावे यासाठी राज्य शासनाने पुरातत्व विभागाच्या माध्यमातून जतन आणि संवर्धनाचे काम हाती घेतले आहे। याच कामासाठी जवळपास 73 कोटी रुपयांचा निधी दिला आहे। या निधीतून मुख्य मंदिरातील कामे पूर्ण केली आहेत। अजून काही कामे प्रगतीपथावरती आहेत। उर्वरित कामांसाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली आणि याच कामातून मंदिरातील बालाजी मंदिर असेल, नामदेव पायरीचं सुशोभीकरण असेल यासह इतर कामे देखील केली जाणार आहेत। याशिवाय पंढरपूरच्या विकास कामासाठी 501 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आल्याने पंढरपूरच्या विकासाला आता नव्याने चालना मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला। त्यामध्ये विठ्ठल मंदिर विकास आराखड्यातील पुढील कामे हाती घेण्यासाठी तरतूद देखील करण्यात आली आणि या निर्णयाचे तर वारकरी मंडळी असतील किंवा भाविकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। तर या निधीमधून जी काही राहिलेली कामे आहेत लवकरात लवकर पूर्ण व्हावीत अशी अपेक्षा देखील आता भाविकांनी व्यक्त केलेली आहे। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश सह रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।